नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये येथे सरकार असते आणि कानाला म्हणत असते, "तू हे केलंय ना, हे मला अजिबात खपलेलं नाहीये." काना म्हणतो, "आता मात्र सुखाचे दिवस तुमचे संपले. तुम्ही खूप काही तेजस्विनी कामत म्हणून खूप काही सुखसुविधा, खूप ऐश्वर्य, आराम सगळं काही उपभोगलं आहे. पण आता मात्र 4 दिवस राहिले आहे." तेजस्विनी म्हणते, "बघ, तुला सोडणार नाही." आणि ते मग आता सरकार इथे कानाची कॉलर पकडते. काना म्हणतो, "कॉलर सोडा माझी आणि आता मोजायला सुरुवात करा. 4 दिवस राहिले आहे आणि एक रस्त्यावर कुठेतरी अशी जागा शोधून ठेवा, जिथे तुम्हाला कायमचं राहायचं आहे आणि ती जागा शोधून ठेवा. तुमच्या कामं पडेल." आता मात्र इथे कान्हा सरकारला रस्त्यावर आणणार आहे आणि तो आधीच त्याला सांगून ठेवत आहे इथे. आणि मग येथे म्हणत आहे, "तुम्ही आता फक्त 4 दिवस आहे. बघा आता काय होतंय तुमचं." आणि मग इकडे आणि तुम्ही ही सगळी गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली आहे का तुम्हाला एक जुळी बहीण होती म्हणून. आता मात्र सरकार म्हणते हा कानाचं हे बदललेलं रूप आहे. नेमकी हा तो पहिलाच काना आहे की आता हा नवीन दुसरं या कानाचं काही रूप आहे काहीच कळत नाही असं तेजस्विनी म्हणत असते. आता काना म्हणतो आता मात्र तुमच्याकडे 4 दिवस उरले आहे. नक्की तुम्ही खऱ्या मनस्विनी आहात की तेजस्विनी आहात हे नक्की आता समोर येणारच आहे. आता तेजस्विनी म्हणते बघू या 4 दिवसात काय होतंय. मीही तुला सोडणार नाही आणि आणि तू हे जे काही करतोय ना, ते कोणासाठी करतोय, का करतोय हे मला चांगलं माहीत आहे. आता मग इथे कान्हा म्हणतो, "हो, बघूया आता नेमके या घरामध्ये तुम्ही राहतात का मी राहतो, हे आपल्याला बघायचं आहे." ते सरकारला खूप राग येतो. सरकार म्हणते, "या कानाचं काहीतरी करायला हवं. हा कान्हा असा माझ्याशी तिने आता पंगा घेतला आहे. आता या कानाला मात्र सोडणार नाही आणि याने माझा भूतकाळ कोण असेल याच्या पाठीमागे, माझ्या भूतकाळात शिरला आहे हा." आता इकडे खरी तेजस्विनी असते. आता ती सखीला म्हणत असते, की "खरंच सखी, तू मला सोडून जाऊ नकोस. तू मला एकदा तरी आई म्हणशील का?" तेव्हा आता सखीला काहीच कळत नाही. सखी म्हणते, "मला कळतच नाही आहे, की मी काय करू? मी आतापर्यंत खरं तर सरकारला आई म्हणत आलेले आहे आणि तीच माझी आई आहे, असं मी आतापर्यंत मानत आले. आता तुम्हाला कसं मी आई म्हणू?" तेव्हा मात्र इथे तेजस्विनी म्हणते, "ठीक आहे, आई म्हणू नकोस, पण मावशी तरी म्हणशील ना?" मावशी म्हण, "तू मला असं आवाजावं घालू नकोस आणि मला सोडून कधीच जाऊ नको." आता मात्र सखीपुढे खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. नेमकी तिची खरी आई कोण आहे? मग आता मात्र सखीला म्हणते, की "इथे तू माझ्याजवळ झोपशील का?" तर सखी म्हणते, "ठीक आहे." सखीला काय करावं काहीच कळत नाही. आणि मग येथे तेजस्विनी म्हणते, "तू माझ्यासाठी माझ्याजवळ झोप. मला सोडून जाऊ नको. माझ्यासाठी अंगाई गाशील का?" तर सखी म्हणते, "हो, गाते. तुम्ही झोपा सावकाश." तर येथे तेजस्विनी म्हणते, "अगं, 12 वर्ष मी त्या काळोख्या रात्रीत अंधाऱ्या खोलीत काढले आहे. तर मला झोपही लागत नव्हती. मला खूप भीती वाटते आणि रात्रीची मी दचकून उठते आणि मग तू मला सोडून जाऊ नको आणि तू मला इथे माझ्याजवळ झोप आणि माझ्यासाठी अशी अंगाई गा आणि खरंच तू." तेव्हा तेजस्विनी म्हणते, की आता 4 दिवसात कळेलच तुला ही कोण तुझी खरी आई आहे." आता इथे सखीला काय करावं काहीच कळत नसतं. सखी रडत असते. कान्हाही गुपचूप बघत असतो. कान्हाला सखीकडे बघून खूप वाईट वाटत असतं. आता इथे मात्र सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. घरातल्या ते काका आणि ते बोलत असतात, की देवापुढे उभे राहून प्रार्थना करत असतात आणि म्हणतात, की खरंच तेजस्विनी वहिनी आहे की काय? तितक्याच गौतम येतो. गौतम म्हणते, "देवाला नमस्कार करा आणि देवाचे आभार माना. आता खरं आपल्याला तुम्हाला या सरकारच्या पायाखाली अ, तुडून राहायचं आहे की चांगलं जीवन जगायचं आहे. हे तर चांगलंच आहे ना. कोणच्या रूपाने नक्की काय चाललं आहे हे तर आपल्याला कळत आहे. आता मात्र खरी तेजस्विनी कोण आहे हा प्रश्न त्यांनाही पडलेला असतो. इथे मात्र सखी सरकारकडे येते आणि मग सरकारला म्हणत असते की तुमच्या हाताची जखम कशी आहे? हात बरा आहे ना? आता सरकार मात्र सखीबरोबर खूप गोड-गोड बोलत असते. तिला मागचा तिचा भूतकाळ सांगत असते. "अगं, माझी बहीण जी होती ना, ती मनस्विनी खूप डेंजर आणि आतून तिचा अ, माझे आमचे वडील आम्हा दोघींनाही रामायण वाचून दाखवायचे आणि रामायणामध्ये रावण आपण कधी रावणाची पूजा केलेली आहे का सखी? नाही ना." आणि मग येथे सखी म्हणते, "तुम्ही चक्क मला बाळा म्हणालात, इतका का बदल तुमच्यामध्ये? इतका कसा बदल झाला?" असं सखी सरकारला विचारते.
आणि आज मला तुम्ही चक्क आई असं हाक मार असंही बोलत आहात. नक्की काय आहे? आणि 4 दिवसात ते मी करणारच आहे. माझी नेमकी खरी आई कोण आहे हे मला ओळखायचं आहे. पण तुम्ही स्वतःची नीट हाताची काळजी घ्या. आणि मग तुम्हाला असं तुम्ही तुमच्या बहिणीला का घरात ठेवून घेतलं मग? असं सखी बरेचसे प्रश्न सरकारला विचारत असते. आणि मग येथे सरकार सांगत असते, की "अगं, आमच्या दोघींवर बाबांनी एकसारखंच आम्हाला शिकवलं, पण तिने रावणाचा हे स्वीकार केला. रावणाने जसं केलं तसं तिने खूप वाईट विचारांची होती ती मनस्विनी आणि मग नंतर ती खूपच तिचे सगळं हे वाढायला लागलं. तिने आईचे संस्कार घेतले. आई पण खूप वाईट विचारांची होती आणि माझ्यामध्ये बाबांचे विचार आहे. बाबा मला खूप चांगलं शिकवायचे आणि मी बाबांच्या विचारांवर चालत आलेली आहे, असं सरकार सांगत असते. आणि मग तसे मनस्विनी खूप डेंजर होती. मग बाबांनी एक दिवस तिला घराच्या बाहेर काढून दिलं आणि म्हणले, की "परत मला कधीच तुझं तोंड दाखवू नको." त्यावेळेस ती मनस्विनी तिथून निघून गेली. मग सरकार म्हणते, की "माझं राघवबरोबर लग्न झालं. त्यानंतर तुझा जन्म झाला." त्यानंतर मनस्विनी पुन्हा शोध घेत आमच्या घरी आली. मग राघव तिला ठेवायला तयार नव्हता. पण माझ्या चांगले विचार असल्यामुळे मी मनस्वीला आपल्या घरी ठेवून घेण्याचे ठरवले आणि तेव्हा मी मनस्वीला आपल्या घरात ठेवून घेतले. आणि मग माझ्या ह्या चांगल्या स्वभावामुळे मी तिला ठेवले. पण मनस्विनी बदलली नाही. कारण की ती आहे तशीच, तिचे विचार जसे होते तसेच राहिले. असं सरकारने सगळं खोटं सखीला तिच्या मनामध्ये भरत असते. आणि मग काय करणार? माझा हा चांगल्या स्वभावामुळे मी मनस्वीला आधार दिला. मला वाटलं ती पुन्हा सुधरेल. एक सुधारण्याची संधी मी तिला दिली. आणि मनस्वीचा खूप असा वाईट विचार होते आणि त्यामुळे तिने माझ्याही संसारात सगळी ढवळाढवळ केली. आणि मग आता सखी पुन्हा प्रश्न सरकारला विचारायला लागली. पण सरकार म्हणते, "अजूनही तुझा माझ्यावर विश्वास नाही का सखी? तू प्रश्न विचारत आहे. तुला एवढं सांगून पुरेसं नाही का? आता राहिले आहे बाकी 4 दिवस. 4 दिवसात तुला नक्की तुझी खरी आई कोण आहे ते तर कळणारच आहे. कारण की ती खूप डेंजर बाई आहे आणि इतक्या दिवस ती कुठे गेली होती आणि हे जुळ्या बहिणी आहोत हे मी माझ्या घरच्यांना कधीच सांगितलं नव्हतं. कारण की राघवने मला ते सांगायला लावलं नव्हतं. त्यामुळे मी हे घरामध्ये कोणाचबरोबर शेअर केलं नव्हतं. सखी, खरं तुला सांगू का? मी सगळं काही आत्तापर्यंत लपवून ठेवलं, की माझी सख्खी जुळी बहीण आहे म्हणून. पण आज ती परत नव्या एक रूपाने आपल्यासमोर आलेली आहे. आणि मग आता सखी पुन्हा सरकारला विचारत असते, की ती आत्ता का आली आहे? आणि मग सखी विचारते तेव्हा सरकार म्हणते, "आता अगं सखी, तू किती प्रश्न विचारणार आहेस? तुला माझ्यावर विश्वास आहे ना?" तर सखी म्हणते, "सरकार, खरं तुम्हाला सांगू का? आता उरले आहे फक्त 4 दिवस. 4 दिवसात मला नक्की सगळं समजून घ्यायचं आहे. नक्की माझी खरी आई कोण आहे आणि कोण नाही. कारण की आतापर्यंत मी तुम्हाला सरकार म्हणत आले आणि तुम्हाला आई मानत आलेली आहे. पण आता मात्र माझी खरी परीक्षा आहे आणि त्यात मला उतरायचं आहे." आता सखी तिथून निघून जाते आणि मग विला खूप राग आलेला असतो. आता मात्र पुढील भागामध्ये इथे कान्हा उभा असतो. कान्हा म्हणतो, "आता मात्र 4 दिवसात नक्की कळेलच." पण आता इथे सरकारला राग आल्यामुळे ती बंदूक उचलते आणि म्हणते, की "आता मात्र कायमचाच मला या कानाचा पत्ता कट करायचा आहे." आणि आता मात्र ही सरकार कानाला खरंच गोळी मारेल का? कानाला तिच्या रस्त्यामधून या कानाला कायमचं बाजूला करेल का? आणि सखीला कुणाची साथ न मिळाल्याने सखी नेमकी कुणाचा स्वीकार करेल? सरकारचा स्वीकार करेल, की तेजस्विनी तिची खरी आई आहे तिचा स्वीकार करेल? पुढील भाग बघण्यासाठी विसरू नका.